लोक आपल्याला चिल्लर का समजतात याचा कधी विचार केलाय का? आपण कुठे कमी पडतोय याचा देखील विचार करायला हवा. आपण नेमके कसे वागावे की लोक आपला सन्मान करतील? चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. लोक तुम्हाला चिल्लर का समजतात? लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तर 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं आणि इतरांमध्ये आपली इमेज ही चांगल्या प्रकारे व्हावी. तर सर्वात प्रथम गबाळासारखं राहणं बंद करा. तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याने पडतं. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि टापटिपकं नीटनेटकं ठेवणं. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याला बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधी कधी लोक आपल्या स्वतःचा विचार न करता इतरांसाठी जगत राहतात. स्वतःच्या राहणीमानावरून आपली किंमत ही ठरत असते. आजकालच्या जगामध्ये वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जात नाही. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही, तर तुमचं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे हे देखील आहे. कधीही कोणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही, वाईट मार्गाला जात नाही, तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवणं तर लोक तुम्हाला मान देणार. भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टींचा मार्ग हा कधीच सोडायचा नाही. आणि सोडला तर कधीही कोणाला घाबरून राहायची अजिबात गरज नाही. जर तुम्ही खरे आहात तर तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही. नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला, काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे जाता, धावत पळत जाता. आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जाता. म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. तो तुमचा फक्त वापर करून घेतो. आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते. तसंच माणसाचं देखील असतं. समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढे जास्त तुमचा तो फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत होत जाणार नाही. इतरांना किंवा कोणालाही मदत नक्की करा, पण स्वतःचा विचार देखील त्यावेळेस करा. दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल. आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ, वचन देऊन, तेव्हा तुम्ही मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे. हे कलियुग आहे, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. इथं खऱ्यापेक्षा खोटे जास्त वावरतं. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं देखील गरजेचं आहे. जो स्वतः शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. त्याला लोक मानाने आणि आदराने वागवतात. वेळेची किंमत करा, मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिलेली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे हजर नसू याचा अर्थ असा नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधीही त्याला किंमत देत नाही. आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो, त्या वेळेत ते काम करा. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर नक्की पडतो. हे कायम लक्षात असू द्या. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यात यशस्वी व्यक्ती व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, शिकण्याची इच्छा व्हायला हवी. इतकं तुम्ही तुमच्या कामात, क्षेत्रात यशस्वी असायला हवं. तुमच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य देखील आहे, पण ते प्रेझेंट करण्याची क्षमता दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण ते तुम्हाला वापरता येत नाही, जगासमोर मांडता देखील येत नाही. त्याचा फायदा घेत आहात असे नाही. यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही. तुम्ही किती सक्सेसफुल आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात.
म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या, एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा, लोक आपोआपच मान देतील। स्पष्ट आणि सडेतोड राहा, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या, स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या, कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आपली मतही ठाम असू द्या। आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही, आपण स्वतःच्या मेहनतीने खातो, म्हणून नेहमी आत्मविश्वासाने आणि ठाम जगायला शिका। आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा राहू द्या, कोणालाही घाबरून दबून राहण्याची गरज नसते। एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, तुम्ही जेवढी जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढा जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार। कायम समोरच्याच्या नजरेला नजर मिळवून बोलण्याची हिंमत ठेवा। तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाट्याला कधीच जाणार नाही आणि तुम्हाला ते कमी देखील समजणार नाही। आपल्या कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सगळी सुखदुःख इतरांना सांगत बसू नका। सगळ्यांच्या आयुष्यात सुखदुःख, संघर्ष, वाईट वेळ ही असतेच। आपण माणूस म्हणून जन्माला येतो आहोत। संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा एक भाग आहे आणि आपले संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कधीच कमी होणार नाही। त्यामुळे इतरांकडून दुःखावर मीठ चोळून घेण्याऐवजी ते दुःख आपण स्वतः त्या दुःखाशी सामोरे जाण्याची ताकद निर्माण करा, किंवा त्याचा काही फायदाही होत नाही, उलट लोक आपली खिल्ली उडवतात, मजा घेतात। आपली कमजोर बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरबुरी करण्यासाठी एक आयती संधीच उपलब्ध करून देत असतो। म्हणून कितीही दुःख येऊ देत, आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू देत, ते इतरांना सांगू नका। आपल्या कमजोर बाजूंना, आपल्या ताकदींना आपलं स्ट्रॉंग बाजू कशा प्रकारे बदलायचं याचा प्रयत्न नक्की करा। सगळ्यांसोबत प्रेमाने राहा। तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरचाही तुमच्याशी प्रेमानेच वागेल। तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल। आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला अधिक किंवा कधीच अपमान होणार नाही। प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता। इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी लोक नेहमी लोकांमध्ये आदर्श व्यक्ती बनतात। अशा व्यक्तींचा सगळेजण मान ठेवतात। भांडखोर, चिडचिड्या आणि तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायमच नावं ठेवतात। आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम, काळजी, आदर, मान, सन्मान हे सगळे गुण असायला हवेत, जी एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाची लक्षणं असतात, जी प्रत्येकामध्ये असायलाच हवी। स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट, कौशल्य असू द्या। आजकालचा जमाना टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, फॉरवर्ड झालेला आहे। तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहे, काय नवीन स्किल आहे याकडे लोकांचं पटकन लक्ष जात नाही। स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या, नाहीतर शिकून घ्या, लोक तुमचा नक्कीच विचार करतील। काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोक तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभावी पडतील। आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून देखील दिसत नसतो, वेगळे दिसत नाही। म्हणून स्वतःमध्ये कौशल्य, काहीतरी स्किल डेव्हलप करा, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा। सगळ्यात महत्त्वाचं आणि आजच्या जमान्याला तंतोतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैसा। पैसा आहे तर मान सन्मान आहे आणि इज्जत देखील आहे। तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही, माणसांना किंमत होती। आजच्या काळात माणसाला, पैशाला किंमत आहे। तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका, पण लोकांना दिसेल इतका तर पैसा नक्कीच कमवा। मग तो कोणत्या मार्गाने येतो याच्याशी लोकांना काहीही घेणे देणे नसतो। आपण मात्र आपला मार्ग हा सत्याच्या बाजूने ठेवा। 4 पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे 4 पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज किंवा अहंकार येता कामा नये। पैसा तर कमवा, श्रीमंत व्हा आणि पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या। या दोन्ही गोष्टी जमल्या तर लोकांना तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज नाही, आपोआपच ते तुम्हाला सन्मानाने वागवतील। या होत्या अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला लोक नक्कीच मान मिळवून देतील, ज्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत आणि त्या आपण विसरता कामा नये। या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आचरणात आणल्या तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचे विचार तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला आजचे विचार, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका।
पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.